महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला। यामध्ये राज्याचा निकाल हा 94.10% लागला, तर लातूर विभागाचा यंदा चा निकाल जो आहे तो 92.77% एवढा लागला। आणि या संदर्भात बोलण्यासाठी लातूर SSC बोर्ड विभागाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। सर, नुकताच 10वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे। लातूर विभागात किती विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती आणि किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? सर्वांना नमस्कार। लातूर विभागातील सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि नाही झालेल्या सर्वांनाच शुभेच्छा देतो। आणि यावर्षी लातूर विभागाचा निकाल हा 92.77% लागलेला आहे। एकूण 1,56,5,619 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते 10वीचे, त्यापैकी 97,990 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रामुख्याने या वर्षीच्या लातूर विभागाच्या निकालामध्ये विशेषतः आपल्याला 2 गोष्टी नमूद कराव्या लागतील। त्या म्हणजे की लातूर विभागामध्ये एकूण 1839 शाळांपैकी 446 शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे, तर लातूर जिल्ह्यातल्या 128 शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे। सर, खरं म्हणजे यंदा कॉपीमुक्त धोरण देखील मोठं ह्याच्यामध्ये राबवलं गेलं, याचा काही फरक पडला? नक्कीच कॉपीमुक्त धोरणाचाही परिणाम असतो, एक काठिण्य पातळीचाही परिणाम असतो, विशेषतः प्रश्नपत्रिकेच्या 2, आणि यावर्षी 10 दिवस पूर्वी परीक्षा झाली होती। परंतु ही सर्व जर कारणं पाहिली तर एवढा मोठा अंतर किंवा खंड टक्केवारीमधला नाही। विचार करायची गोष्ट एवढीच आहे की जास्तीत जास्त आपणास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी 10वीतून उत्तीर्ण होऊन 11वी 12वीसाठी उच्च माध्यमिकसाठी जावेत, हा विचार सर्व पालक, शिक्षक आणि शिक्षकांमध्ये आणि याचबरोबर मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांमध्ये असणं गरजेचं आहे। आणि लातूर पॅटर्न आपल्याला पुढे ठेवायचा असेल तर गुणवत्ता वाढवणे आवश्यक आहे। अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काय विशेष मोहीम आहे, काय विशेष योजना? अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, नापासाचा शिक्का पुसून टाका, हा उपक्रम आपण मागची वर्षी आणि त्यापूर्वीही राबवला होता। त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। लातूर विभागीय मंडळच नव्हे तर शिक्षण अधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर कार्यालय याचबरोबर शाळातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या बैठकांमधून आपणास नापासाचा शिक्का पुसून टाकासाठी एक 25 मार्काची तयारी परिपूर्णपणे केली तर नक्कीच उत्तीर्णतेचं प्रमाण वाढणार आहे। आणि आता लगेच जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पुरवणी परीक्षा घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, फक्त ही 10वीची परीक्षा म्हणजे सर्व काही असं नसून आपला हा एक पहिला टप्पा आहे। तो पहिला टप्पा पार करते वेळी असं म्हणतात की अपयश हीच यशाची पहिली पायरी असते, आणि त्यामुळं आपण खचून जाऊ नये आणि पुढच्या परीक्षेला सामोरं जावं, आणि नक्कीच आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत। नक्कीच, खरं म्हणजे लातूर विभागाचा यंदाचा निकाल 92.77% जरी असला तरी राज्यात 112 विद्यार्थी 100% 100 गुण घेणारे हे लातूर विभागाचे आहेत। त्यामुळे लातूर पॅटर्न पुन्हा एकदा नावालौकिक आलेला पाहायला मिळतं। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।